हाय, हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. मैत्रिणींनो, आज आपण दोडक्याची भाजी करणार आहोत. तर चला रसरशीत दोडक्याची भाजी करूयात. तर हे बघा, एका भांड्यात पसरट पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये दोडके स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. आणि धुवून झाले की हे बघा असं एक भाग असा कट करायचा आहे आणि पाठचा पुढचा भाग कट करून टाकायचा आहे. आणि हे बघा, आता काय करायचं, हे एखादी सोलणी घ्यायची आहे आणि त्याच्या पहिल्या शिरा, वरती शिरा असतात त्या सगळ्या सोलून घ्यायच्या आहेत, किंवा अशा चाकूच्या साह्याने किंवा अशा सोलणीच्या साह्याने आपण त्या काढून घ्यायच्या आहेत. हे बघा, सगळ्याच्या आपण शिरा काढून घेतलेल्या आहेत आणि स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत. आणि हे बघा, एवढ्या इंचाच्या म्हणजे एवढा इतका भाग असा होईल, म्हणजे आपल्यानुसार असे कमी जास्त करू शकता. मी इतक्या हे दाखवल्याप्रमाणे साईजचे एवढे भाग छोटे छोटे केलेले आहेत या पद्धतीने. हे बघा, आणि मध्ये कट करून घ्यायचे आहे, कारण त्याच्यामध्ये आपल्याला मसाला भरायचा आहे. हे बघा, मसाला एक करायचा आहे. मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्यामध्ये लसूण पाकळ्या घ्यायच्या आहेत, अद्रक घ्यायचं आहे, मिरची, कोथिंबीर, हे बघा खोबरं घेतलेलं आहे, सफेद तीळ आहे, हे बघा सफेद तीळ घ्यायचे आहेत, आणि हे शेंगदाण्याचं कूट आहे, आणि अखंड धने आहेत. आणि हे असं आपण ताजं वाटण करून घ्यायचं आहे. हे बघा, या पद्धतीने हे वाटण करून घेतलेलं आहे. आता आपण एका भांड्यामध्ये हे वाटण काढून घेतलेलं आहे. आता त्यावर मीठ टाकायचं आहे आपल्या चवीनुसार, हळद पावडर टाकायची आहे पाव चमचा, आणि हे कांदा लसूण मसाला टाकायचा आहे दीड चमचा, आणि धने पावडर टाकायची आहे अर्धा चमचा. आता हे सगळं व्यवस्थित असं हाताने मिक्स करायचं आहे. आपला हा दोडक्यामध्ये भरण्यासाठी मसाला तयार आहे. आता हे काय करायचं, दोडक्याचा हा एक भाग घ्यायचा आहे, तुकडे आपण केलेले आहेत ना ते, आणि अशा पद्धतीने हा मसाला आपण भरून घ्यायचा आहे. हे बघा, आता आपण हे जो आता भरून दाखवलेला आहे त्या पद्धतीने आपण दोडक्याचे हे तुकडे सगळे आपण भरून घेऊयात. बघा, या पद्धतीने सगळे आपण भरून घ्यायचे आहेत. हे बघा, आपण आता सगळे हे भरून घेतलेले आहेत. उरलेला मसाला तसाच ठेवायचा आहे. पुढे मी दाखवते तुम्हाला. आता हे बघा, कढई घेतलेली आहे. कढई गरम व्हायला ठेवायची आहे. तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की लसूण टाकूयात. लसूण गरम झालं की जिरं टाकायचं आहे. जिरं फुललं की मोहरी टाकायची आहे. मोहरी तडतडली की हिंग टाकायचं आहे. हिंग ह्याच्यामध्ये चांगलं हे झालं की याच्यामध्ये कढीपत्ता टाकायचा आहे, आणि आपण जो दोडके जे भरून ठेवलेले आहेत मसाल्याने ते याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि छान परतून घ्यायचं आहे. आता हे बघा, हे परतून घेतलेलं आहे. आणि आता हा उरलेला मसाला आहे ना, तो पण यामध्ये टाकायचा आहे आणि छान परतून घ्यायचा आहे. म्हणजे हा छान दोडका रसरशीत असा होतो. खूप छान चवीला लागतो. या पद्धतीने नक्की करून बघा. आता झाकण ठेवायचं आहे. पाणी नाही टाकलेलं आहे आधी, असंच 5 मिनटं ठेवून द्यायचं आहे. 5 मिनटं वाफेवर छान शिजवायचं आहे बिना पाण्याचा, आणि 5 मिनटांनी आपण परत मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जे वाटलेलं आहे त्या मसाल्याच्या भांड्याचं हे पाणी आहे, हे आता छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला पातळ घट्ट जेवढा हवं आहे त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकता त्यामध्ये. हे बघा, बस झालं, मला इतकंच घट्ट पाहिजे, कारण भाकरी बरोबर खाणार आहे. आता झाकण ठेवायचं आहे. परत 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. हे बघा, 5 मिनिटांनी परत काढून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित असं चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे. या पद्धतीने हा दोडका खूप छान लागतो, रसरशीत असा दोडका. हे बघा, आता परत 2 ते 3 मिनिटासाठी ठेवून द्यायचं आहे. हे बघा, आता 2 ते 3 मिनिटांनी आपण परत काढलेलं आहे, आणि हे बघा खूप छान झालेलं आहे. हे चवीला तर खूप छान लागत होतं. हे बघा,
आता मिक्स करून घेऊयात व्यवस्थित असं. आता गॅस झालेला आहे, गॅस बंद करायचा आहे. जसं थंड होईल तसं अजून हे दाटसर होईल. तर चला मैत्रिणींनो, जर माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. वेळात वेळ काढून माझे व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. उद्या भेटू आपण नवीन रेसिपीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोवर बाय.